आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या नागपुरात होणार. तारणाविना कृषी कर्जाच्या मर्यादेत 40,000 रुपयांनी वाढ. एक देश एक निवडणुकीशी संबंधित 2 विधेयकं लोकसभेत सोमवारी सादर केली जाणार. देशातल्या सर्व मुख्य सचिवांची परिषद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू. आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमधल्या वायुगळती प्रकरणी जिंदाल कंपनीच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. राज्यातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रविवारी संध्याकाळी 4 वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे. राजभवनातून ही माहिती देण्यात आली. येत्या सोमवारपासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. दरम्यान मंत्र्यांची यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली असून तिथून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आमदारांना सूचित केलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. यापूर्वी 5 डिसेंबर रोजी मुंबईत एका भव्य समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवं सरकार स्थापन केलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं तारणाविना कृषी कर्जाची मर्यादा 1,60,000 रुपयांवरून 2 लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होईल. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान होईल, असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कर्ज वितरण सुलभ झाल्यानं किसान क्रेडिट कार्ड कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषीविषयक घटकांमध्ये अधिक गुंतवणूक करता येईल, असंही या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ते सुरक्षा आणि महामार्गावरची गस्ती आणखी वाढवण्याच्या उद्देशानं महामार्गावर राजमार्ग साथी या नावानं नवीन गस्ती वाहनं सुरू केली आहेत. ही वाहनं आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असून यामुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला आणि प्रवास सुरक्षित व्हायला मदत होणार आहे. यात बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी, रस्त्यांवरचे खड्डे आणि इतर अडथळे शोधायलाही मदत होणार आहे. अभिव्यक्ती आणि संवाद यांचा मध्य साधेल अशा प्रकारे भारतीय लोकशाही केंद्रस्थानी आणणं आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत टपाल आणि दूरसंचार लेखा आणि वित्त सेवेच्या 50व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते. अभिव्यक्ती आणि संवाद परस्परांना पूरक असून दोन्हीमधील सुसंवाद ही यशाची गुरुकिल्ली असल्याचं धनखड यांनी सांगितलं. एक देश एक निवडणुकीशी संबंधित 2 विधेयकं लोकसभेत सोमवारी सादर केली जाणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराव मेघवाल संविधान सुधारणा विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक लोकसभेत मांडतील. एक देश एक निवडणूक या संकल्पनेची पडताळणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी नुकत्याच सरकारनं स्वीकारल्या असून देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं विविध राजकीय पक्षांसह तज्ज्ञांशी याबाबत विस्तृत चर्चा केली. या अंतर्गत निवडणूक प्रक्रिया 2 टप्प्यात राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या जातील. तसंच या निवडणुका झाल्यानंतर 100 दिवसांच्या आत दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील. लोकसभेत आज भारतीय संविधानाच्या 75 वर्षांनिमित्त आयोजित विशेष चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. आज चर्चासत्राची सुरुवात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानाचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. देशानं स्वातंत्र्यानंतर प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. अल्पसंख्याकांसोबत कोणताही भेदभाव केला जात नाही आणि त्यांना कायदेशीर संरक्षण असल्याचं रिजिजू म्हणाले. देशातल्या 6 अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. काल या चर्चासत्रात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आपापले विचार मांडले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशातल्या सर्व मुख्य सचिवांची 4थी राष्ट्रीय परिषद नवी दिल्लीत होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांमधला ताळमेळ वाढवण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून या परिषदेची सुरुवात झाली. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेची संकल्पना उद्योजकता, रोजगार आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन, लोकसंख्या समीकरणाचे फायदे अशी आहे. परिषदेला काल प्रारंभ झाला असून आज समान विकास आराखड्यावर राज्य सरकारांच्या सहभागातून काम या विषयावर चर्चा होत आहे. सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि विविध क्षेत्रातले तज्ज्ञ परिषदेला उपस्थित आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिग्गज अभिनेता राज कपूर यांच्या शतक महोत्सवी जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज कपूर हे केवळ चित्रपट निर्मातेच नव्हते तर सांस्कृतिक दूत होते. त्यांनी भारतीय सिनेमाला जागतिक मंचावर ओळख दिली, अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या एका पोस्टद्वारे राज कपूर यांची प्रशंसा केली. राज कपूर यांचे सिनेमे कला, भावना आणि सामाजिक भाष्यासह सामान्यांच्या आकांक्षा आणि संघर्षाचं चित्रण करत, असं सांगत प्रधानमंत्र्यांनी राज कपूर यांच्या सिनेमातल्या अजरामर भूमिका आणि सुमधुर गाण्यांचाही उल्लेख केला. द ग्रेट शोमॅन या नावानं परिचित असलेल्या चित्रपट निर्माते दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरुवात झाली. भारतीय चित्रपट विश्वाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाण्यात राज कपूर यांचा मोठा वाटा आहे. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक आशय वृद्धिंगत करण्यात त्यांच्या चित्रपटांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. केवळ भारतातच नव्हे तर विशेषत्वानं रशियासह जगभरातल्या चित्रपट रसिकांनी राज कपूर यांच्या चित्रपटांना अखंड दाद दिली. चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनासह अभिनेता या रूपातही त्यांनी रसिकांना अपार आनंद दिला. राज कपूर यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. भारतीय चित्रपटसृष्टीतले स्टार म्हणून दिलीप कुमार, देवानंद आणि राज कपूर ही त्रिमूर्ती बराच काळ कीर्तीच्या शिखरावर आरूढ राहिली. 2 जून 1988 रोजी वयाच्या 63व्या वर्षी राज कपूर यांनी इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या जाण्यानं केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर संपूर्ण मनोरंजन विश्व पोरकं झालं. फिनिक्स फाउंडेशन या संस्थेतर्फे दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या नावे राष्ट्रीय स्तरावरचे कृषी पुरस्कार सुरू केले जातील, असं राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितलं आहे. फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष या नात्यानं लातूर जिल्ह्यात लोदगा इथं काल या 2 नेत्यांच्या अभिवादन सभेत ते बोलत होते. मुंबई विद्यापीठात दुहेरी पदवी, सहपदवी आणि ट्विनिंग पदवी शिक्षणासाठी विद्या परिषदेनं मंजुरी दिली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना 2 महाविद्यालयं किंवा उच्च शिक्षण संस्थांमध्ये एकत्र प्रवेश घेता येणार आहे. यामुळे शिक्षण प्रणालीत मोठा बदल होणार असून सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पद्धतीच्या सामायिकीकरणाला प्रोत्साहन मिळेल, असं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीलाही विद्या परिषदेनं मान्यता दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमधल्या वायुगळती प्रकरणी जिंदाल कंपनीच्या 4 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आमदार उदय सामंत यांनी प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी जिंदाल कंपनीचे 2 व्यवस्थापक आणि 2 अभियंत्यांविरुद्ध जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नियमित देखभाल दुरुस्तीचं काम करताना निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वी ही वायुगळती झाली होती. दरम्यान बाधित सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून 69 पैकी 28 विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. महिला कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना जपानबरोबर होणार आहे. ओमानची राजधानी मस्कत इथं ही स्पर्धा होत असून गेल्या गुरुवारी थायलंडवर भारतानं 9-0 असा दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे भारत उपांत्य फेरीत पोहोचला. तसंच पुढच्या वर्षी चिलीमध्ये होणाऱ्या FIH कनिष्ठ गट जागतिक हॉकी स्पर्धेसाठी देखील पात्र ठरला आहे. आजचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. दुसरा उपांत्य सामना चीन आणि दक्षिण कोरियामध्ये होणार आहे. दत्त जयंतीनिमित्त आज राज्यात विविध दत्त मंदिरांमध्ये उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे. आरत्या, भजन, कीर्तन यासह दत्तयागासारखे धार्मिक कार्यक्रम होत आहेत. अनेक मंदिरांमध्ये या निमित्तानं 3 ते 4 दिवसांचे उत्सव होतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या नागपुरात होणार. तारणाविना कृषी कर्जाच्या मर्यादेत 40,000 रुपयांनी वाढ. एक देश एक निवडणूकशी संबंधित 2 विधेयकं लोकसभेत सोमवारी सादर केली जाणार. देशातल्या सर्व मुख्य सचिवांची परिषद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू. आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमधल्या वायुगळती प्रकरणी जिंदाल कंपनीच्या 4 विरुद्ध गुन्हा दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.